वेलकम गाईज, दीपास किचनमध्ये स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मेथीची भाजी मसुराची डाळ वापरून। चला त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मेथी, मसुराची डाळ, लसूण, मिरच्या, टमाटर। चला रेसिपीसाठी आपण घेतली इथं कढाई तापली। कढाई तापल्यानंतर तेल टाकायचं त्याच्यात। त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर टमाटे टाकायचे। त्यानंतर मिरची आणि लसूण मिक्सरमधून काढून घेतल्या, अशा प्रकारे काढून ते टाकायचं। त्यानंतर मेथी आपण स्वच्छ धुवून घेऊया। स्वच्छ मेथी धुवून घ्यायचा अशा प्रकारे, अजिबात मेथीमध्ये पाणी ठेवायचं नाही। त्यानंतर मेथी टाकायची, त्यानंतर मिक्स करून घ्यायची। त्यानंतर मीठ टाकायचं। त्यानंतर मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं। मेथीत पाणी टाकायचं नाही, मेथीच्या पाण्याला पाणी सुटत असते, म्हणून अजिबात पाणी टाकायचं नाही। त्यानंतर स्वच्छ मसुराची डाळ धुवून घेतल्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी टाकून भिजत ठेवायचं। मेथीच्या भाजीतलं पाणी आटल्यानंतर त्यात टाकायचे मसुराची डाळ। डाळ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायची। बारीक गॅसवर 5 मिनिटं ठेवून डाळ आपल्याला शिजवून घ्यायची। जास्त गाळ शिजवून घ्यायची नाही आपल्याला डाळ। 5 मिनिटं झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे आपली मेथीची भाजी रेडी आहे मित्रांनो। नक्की तुम्हाला आवडेल, एकदा बनवून बघा।